आजकाल मेडिकल फॅटर्निटीमध्ये मोस्ट सर्च गुगलवरच्या ऑप्शनमध्ये PRP हा एक मोस्ट कॉमन ऑप्शन आहे, की बरेच लोक प्लाझ्मा थेरपीबद्दल विचारत असतात. तर प्लाझ्मा थेरपी म्हणजेच प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? आज आपण त्याबद्दल बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर जिशराज. मी पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट आहे. आपण आज प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजेच PRP याचा पेन मॅनेजमेंटमध्ये कसा वापर केला जातो आणि PRP म्हणजे नेमके काय याबद्दल डिस्कस करणार आहोत. PRP याचा फुल फॉर्म आहे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. हा एक रिजनरेटिव्ह मेडिसिनचा प्रकार आहे. यामध्ये रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे आपल्या शरीरातील घटक द्रव्ये म्हणजे ब्लडमधील प्रॉडक्ट आपण वापरून त्यापासून आपल्याच शरीरातील दुखापतग्रस्त अवयवाची आपण ट्रीटमेंट करत असतो. त्यासाठी आपण जे घटक वापरतो त्याला म्हणतात PRP किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा. प्लेटलेट रिच प्लाझ्मा का महत्त्वाचा आहे? तर प्लेटलेट ह्या आपल्या रक्तातील एक महत्त्वाचे घटक असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील जखम भरण्याचे म्हणजे वुंड हिलिंगचे काम होत असते. प्लेटलेटमध्ये काही ॲग्रिगेट्स असतात, त्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स असतात, की जे आपल्या शरीरातील दुखापतग्रस्त भागामध्ये जाऊन त्याला सेन्स करून त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा टिश्यू किंवा पेशी हे इंज्युअर झाली आहे ते असेस करतात आणि ते आपल्या मेंदूला सिग्नल पाठवतात, की या पद्धतीच्या टिश्यूची ग्रोथ इथे होणे अपेक्षित आहे. तर त्या पद्धतीने प्लेटलेटद्वारे निघालेले ग्रोथ फॅक्टर्स हे त्या पद्धतीच्या इंज्युअर झालेले किंवा दुखापतग्रस्त भागातील अवयवाचे रिपेअर नॅचरली करत असतात. ह्या नॅचरली करणाऱ्या प्रोसेसचा वापर आपण इथं थेरपेटिकली करतो. यालाच आपण प्लेटलेट रिच प्लाझ्मा ट्रीटमेंट असे म्हणतो. या पद्धतीमध्ये आपण रुग्णाचेच एक साधारण 15 ते 20 ml रक्त काढून घेतो. एका स्पेशलाइज्ड ट्यूबमध्ये, त्याला प्लेटलेट रिच प्लाझ्माची ट्यूब किंवा किट म्हणतात, त्या किटमध्ये आपण त्याला सेंट्रिफ्यूज करतो. म्हणजे त्याला सेंट्रिफ्युगेशन प्रोसेसद्वारे आपण प्रोसेस करतो. त्याद्वारे आपण त्याचे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट असे 3 सेग्रिगेशन वेगवेगळे करतो आणि त्यातले फक्त प्लेटलेट, ज्याला आपण लिक्विड गोल्ड असे म्हणतो, ते आपण थेरपेटिकसाठी किंवा ट्रीटमेंटसाठी वापरतो. ह्याद्वारे मिळालेले लिक्विड गोल्ड ज्यामध्ये आपल्याला कमीत कमी 7 ते 10 पट जास्त प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट मिळतात. त्यामुळे ह्या प्लेटलेटचा वापर केल्यामुळे आपल्या इंज्युअर्ड टिश्यूच्या हिलिंगचा प्रकार किंवा हिलिंगची पॉवर ही 10 पटीने जास्त वाढते आणि आपली दुखापतग्रस्त अवयव भरून निघण्यास मदत होते. हे प्लेटलेट रिच प्लाझ्मा आपण सोनोग्राफी किंवा फ्लुरोस्कोपी या अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे आपण पेशंटच्या शरीरामध्ये किंवा दुखापतग्रस्त भागामध्ये स्पेसिफिक ठिकाणी इंजेक्ट करतो आणि त्या इंजेक्ट केल्यामुळे त्या ठिकाणची हिलिंग प्रोसेस आपण सुरू करू शकतो. आता कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये आपण PRP वापरू शकतो? तर आपण सर्वसाधारणपणे ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी म्हणजे गुडघेदुखी यासाठी आपण PRP वापरू शकतो. अमेरिकन ऑर्थोपेडिक्स असोसिएशनद्वारे सुद्धा या PRP ट्रीटमेंटला फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून रेकमेंड केलेले आहे. त्यामुळे सायंटिफिकली प्रूव्हन ट्रीटमेंट आहे आपल्या गुडघेदुखीसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे फ्रोझन शोल्डर किंवा अधेसिव्ह कॅप्सुलायटिस, तसेच शोल्डरमधील टियर ज्याला सुप्रास्पायनेटस टियर किंवा मसल टियर म्हणतो, किंवा टेंडिनोपॅथी जसे की टेनिस एल्बो, प्लांटर फेशियाटिस, अकिलिस टेंडिनोपॅथी, अशा बऱ्याचपैकी स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये पण आपण PRPचा वापर थेरपेटिकली करू शकतो. साधारण रुग्णाच्या कंडिशननुसार किंवा रुग्णातील प्लेटलेटच्या क्वालिटीनुसार 2 ते 3 सेशनमध्ये रिस्पॉन्स येणे एक्सपेक्टेड असते. त्या पद्धतीच्या ट्रीटमेंट केल्यामुळे रुग्णाची हिलिंग पॉवर सुद्धा जास्त वाढते आणि रुग्ण पूर्ववत होण्यासाठी मदत होते. या पद्धतीमध्ये कोणत्याही पद्धतीचे स्टिरॉइड किंवा इतर औषधांचा वापर होत नाही. रुग्णाच्या स्वतःच्याच प्लेटलेट वापरल्यामुळे ॲलर्जीची रिस्क ही बिलकुल नसते. फक्त इंजेक्टेबल असल्यामुळे आपल्याला ती स्टराईल प्रिकॉशन कंडिशनमध्ये म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये ही प्रोसिजर करावी लागते. PRP ट्रीटमेंटमध्ये रुग्णाला काय माहिती आवश्यक आहे? तर PRP ट्रीटमेंट करताना सर्वात अगोदर प्री प्रोसिजर, प्रोसिजरल आणि पोस्ट प्रोसिजर अशा 3 महत्त्वाच्या गोष्टींचं कन्सिडरेशन आपल्याला करणं आवश्यक असतं. प्री प्रोसिजरमध्ये रुग्णाचं आपण स्टराईल कंडिशनमध्ये रक्त काढून घेण्यात येतं. रक्त काढल्यानंतर ते प्रोसेस करण्यासाठी साधारण एक 15 ते 20 मिनिटाचा वेळ लागतो. ते पण आपण ऑपरेशन थिएटरमध्ये प्रोसेस करतो. ते प्रोसेस केल्यामुळे मिळालेले जे लिक्विड गोल्ड असते, जे प्लेटलेट रिच प्लाझ्मा असे म्हणतात, ते प्लाझ्मा आपण सोनोग्राफी गायडन्समध्ये किंवा फ्लुरोस्कोपी गायडन्समध्ये स्टराईल कंडिशनमध्ये ऑपरेशन थिएटरमध्येच आपण रुग्णाच्या दुखापतग्रस्त भागामध्ये इंजेक्ट करतो आणि ते इंजेक्ट केल्यानंतर आपल्याला साधारण 2 ते 3 दिवसासाठी रुग्णाला रेस्ट करणे आवश्यक असते. आता पोस्ट प्रोसिजर काय काळजी घेणे आवश्यक आहे? तर पहिले 1-2 दिवस ज्या ठिकाणी इंजेक्शन दिलेले आहे त्या ठिकाणी सूज येणे अपेक्षित असते. त्यामुळे 2 दिवस पूर्ण रेस्ट करणे, आराम करणे, बर्फाने त्याला शेकणे हे अपेक्षित असते. 2-3 दिवसामध्ये कुठल्या पण पद्धतीच्या इतर काही सिम्पटम निर्माण झाले तर आपल्याला पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्टला त्वरित कन्सल्ट करणे आवश्यक असते. PRP या ट्रीटमेंटबद्दल आपले काही अजून डाऊट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्याला देखील काही असा त्रास असेल तर आपण पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्टला कन्सल्ट करणे विसरू नका.